नमस्कार. प्रकरण क्रमांक 8 घरगुती वायरिंग याची माहिती आपण आज घेतोय. घरगुती कामासाठी विविध प्रकारच्या वायरिंग पद्धती वापरतात. प्रत्येक पद्धतीचे काही फायदे आणि तोटे असतात. जे वायरिंग इमारतीच्या अंतर्गत भागात केले जाते त्यास घरगुती वायरिंग असं म्हणतात. कोणत्याही प्रकारची वायरिंग करण्यापूर्वी काही प्रमुख बाबींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये इमारतीमधील लोडचे स्वरूप, सप्लाय व्होल्टेज की जे सिंगल फेज आहे का 3 फेज आहे, वायरिंगची सुरक्षितता, वायरिंगचा टिकाऊपणा, हवामानाचा प्रकार, आगीपासून संरक्षण, वायरिंगची आकर्षकता, भविष्यकाळात होणारे फेरबदल, देखभाल, दुरुस्ती आणि त्यासाठी येणारा खर्च, या सर्व बाबींचा विचार करून कोणत्या प्रकारचं वायरिंग करायचं हे ठरवावं लागतं. आता घरगुती वायरिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या पद्धती कोणत्या आहेत तर पहिली पद्धत आहे क्लीट वायरिंग, त्याच्यानंतर CTS किंवा TRS वायरिंग, केसिंग केपिंग वायरिंग, कंड्यूट वायरिंग आणि कन्सिल्ड वायरिंग. या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या प्रत्येक पद्धतीचे काही दोष आहेत, काही फायदे आहेत. या सर्वांची माहिती आपण आता घेतोय. पहिली पद्धत आहे क्लीट वायरिंग. ही वायरिंग सर्वात कमी खर्चाची, सोपी आणि कमीत कमी वेळेत होणारी पद्धत आहे. याला तात्पुरते स्वरूपाचे वायरिंग असंही म्हणतात. याच्यामध्ये चिनी मातीच्या क्लीटमध्ये वायर ताणून बसवतात. या क्लीटमध्ये बेस आणि टॉप असे 2 भाग असतात. भिंतीवर किंवा छतावर बेस हा स्क्रूने बसवतात. बेसमधील खाचामध्ये वायर बसवून त्याच्यावर टॉप बसवतात. 2 वायरसाठी 2 गाळ्यांचा 2 वे तर 3 वायरसाठी 3 गाळ्यांचा 3 वे क्लीट वापरतात. कुशल कारागिराची गरज नसते, अत्यंत कमी खर्च लागतो, दोष दुरुस्ती सोपी आहे. हे या पद्धतीचे फायदे आहेत. तर देखभाल दुरुस्ती करावी लागते, वायरिंगमध्ये आकर्षकपणा नसतो आणि हवामानाचा परिणाम होतो. हे क्लीट वायरिंगचे तोटे आहेत. दुसरी पद्धत आहे CTS वायरिंग, कॅब टायर शीतड असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. या पद्धतीमध्ये लेआउटनुसार सागवानी बॅटन पट्ट्या भिंतीवर स्क्रूच्या सहाय्याने बसवून घेतात. भिंतीवर बसवण्यापूर्वी बॅटन पट्ट्यावर योग्य त्या आकाराच्या धातूच्या क्लिप छोट्या खिळ्यांनी बसवतात. बॅटनवर वायर फिरवून क्लिपच्या सहाय्याने घट्ट करतात. दिसायला सुंदर आणि टिकाऊ असते, आयुष्य भरपूर असते, दोष दुरुस्ती सोपी आणि पटकन होते. हे या CTS वायरिंगचे फायदे आहेत. तर यांत्रिक संरक्षण कमी असते, वायरिंग उघडी असल्याने हवामानाचा परिणाम होतो आणि देखभाल करावी लागते. हे CTS वायरिंगचे तोटे आहेत. केसिंग केपिंग वायरिंग. या पद्धतीमध्ये पूर्वी सागवानी लाकडी केसिंग केपिंगच्या पट्ट्या वापरत होत्या, पण सध्या PVC पॉलिव्हिनिल क्लोराईडची एक गाळा असलेली केसिंग आणि झाकण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी केपिंग अशा पद्धतीनं सध्या वापरात आहेत. आराखड्यानुसार भिंतीवर किंवा छतावर लाईन दोरीनं मार्किंग करून ड्रिलच्या साहाय्याने होल पाडून हे वायरिंग केलं जातं. ही वायरिंग दिसायला आकर्षक असते, आर्द्रता आणि ओलसर हवामानात उपयुक्त आहे, दोष दुरुस्ती देखभाल सहज आणि सुलभ होते. या केसिंग केपिंगचे फायदे आहेत. तर ही पद्धत मध्यम खर्चाची आहे, जास्त श्रम आणि कौशल्याची गरज असते, दोष दुरुस्ती देखभाल सोपी मध्यम आहे. हे याचे तोटे आहेत. याच्यानंतरची तिसरी पद्धत आहे कॉन्ड्यूट वायरिंग. ही पद्धत कारखाने, कार्यशाळा, गोदाम, चित्रपटगृह, सार्वजनिक ठिकाणी इत्यादी ठिकाणी वापरली जाते. ही सर्वात सुरक्षित वायरिंगची पद्धत आहे. ज्या ठिकाणी 3 फेज विद्युत पुरवठा वापरायचा आहे अशा ठिकाणी कॉन्ड्यूट वायरिंग वापरतात. कॉन्ड्यूट म्हणजे पाईप. या पद्धतीमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, जसे PVC कॉन्ड्यूट. याच्यामध्ये लो गेज, मीडियम गेज आणि हेवी गेज असे प्रकार पडतात. घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी हे वापरतात. दुसरी पद्धत आहे मेटल कॉन्ड्यूट. याच्यामध्ये लाईट गेज आणि हेवी गेज असे प्रकार पडतात. याच्यामध्ये पातळ लोखंडी पत्र्यापासून पाईप बनवलेली असते. सर्व प्रकारचे कॉन्ड्यूट वायरिंग करत असताना भिंतीवर किंवा छतावर लेआउटनुसार मार्किंग करून त्याच्यानंतर ड्रिल मशीनचा वापर करून हे कॉन्ड्यूट बसवून घेतात आणि त्यानंतर त्यातून वायर फिरवून घेतात. अतिशय मजबूत आणि टिकाऊ असते. काही मर्यादेपर्यंत हे वायरिंग ओलसर हवा आणि आगीच्या धोक्यापासून मुक्त असते. दीर्घकाळ टिकणारी असते. दुरुस्ती देखभाल कमी असते. हे याचे फायदे आहेत. तर पद्धत अधिक खर्चिक आहे. कुशल कारागीर आणि कौशल्याची आवश्यकता असते. या पद्धतीत वाढ अथवा घट होणे हे अवघड असते आणि दोष शोधणे कठीण असते. हे याचे तोटे आहेत. शेवटची पद्धत आहे कन्सिल्ड वायरिंग. ही पद्धत हल्ली सर्व ठिकाणी दिसते. ज्या ठिकाणी इमारतीचा आकर्षकपणा हा मुख्य घटक आहे अशा ठिकाणी कन्सिल्ड वायरिंग करतात.
या पद्धतीत संपूर्ण वायरिंग भिंतीच्या आतमध्ये असून फक्त ॲक्सेसरीज बाहेरील बाजूस असतात. इमारतीत स्लॅब टाकण्यापूर्वी छतावर हेवी पाईप बसवण्याची व्यवस्था केलेली असते. वीट काम झाल्यानंतर भिंतीवर आवश्यकतेप्रमाणे पाईप, जंक्शन ब्लॉक, बोर्ड बसवतात. पाईप बसवतानाच त्यामध्ये GI तार ओढून घेतात. हे वायरिंग कंडक्ट वायरिंग प्रमाणेच असते, फक्त संपूर्ण वायरिंग हे भिंतीच्या आतमध्ये असते. याचे फायदे असे आहेत, ही पद्धत अत्यंत सुरक्षित असते, मजबूत टिकाऊ असते, खोल्या इमारत आकर्षक दिसते. पण याचे तोटे आहेत की जशी देखभाल करावी लागते, दोष उद्भवल्यास शोधणे अत्यंत त्रासाचे असते. या पद्धतीत दिवे, स्विच इत्यादी साधनांची जागा बदलता येत नाही अथवा वायरिंगमध्ये वाढ करता येत नाही, हा याचा तोटा आहे. हे जे वेगवेगळे वायरिंग पद्धती आहेत, या सर्व वायरिंग पद्धतीमध्ये वेगवेगळ्या घटकानुसार त्याची तुलना सुद्धा होते की जसे आयुष्य, यांत्रिक सुरक्षितता, किंमत किंवा खर्च, आगीपासून संरक्षण, आर्द्रतेपासून संरक्षण, कारागीर, कुशल का अर्धकुशल, सौंदर्य आणि दुरुस्तीचा खर्च या घटकानुसार या वेगवेगळ्या वायरिंग पद्धतीमध्ये तुलना करता येते. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे या प्रकरणामधील की भारतीय विद्युत नियम. कोणतंही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे गरजेचं आहे. वायरिंग करण्यापूर्वी इंडियन इलेक्ट्रिसिटी म्हणजे भारतीय विद्युत नियमांची माहिती करून घेणं आवश्यक आहे. विजेचा वापर हा खाजगी सार्वजनिक ठिकाणी करत असताना जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नियमांचं पालन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. भारतीय विद्युत नियम हे खालीलप्रमाणे आहेत. पहिला नियम आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी म्हणजे आई नियमानुसार एका सब सर्किटवर 800 वॅटपेक्षा जास्त विद्युत लोड असू नये किंवा 10 पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट्स असू नये. दुसरा नियम आहे एका पॉवर बोर्डच्या सब सर्किटवर 2000 वॅट किंवा 2 पॉईंटपेक्षा जास्त लोड असू नये. नियम क्रमांक 3, मेन स्विच व डिस्ट्रीब्युशन बॉक्सवरील करंट रेटिंग सर्किटवर असलेल्या लोडवरून ठरवावे. चौथा नियम आहे वायरिंगच्या उभारण्यासाठी वापरलेल्या सर्व वायर्स आग, केमिकलच्या वाफा यापासून सुरक्षित असाव्यात आणि त्यांना जर मेटल कव्हरिंग केलेले असेल तर अर्थिंग करणं आवश्यक आहे. नियम क्रमांक 5, 3 पिन सॉकेटचा अर्थ पॉईंट हा अर्थिंग कंडक्टरला जोडलेला असावा. सहावा नियम आहे सर्व प्रकारचे मेटल कव्हरिंग उदाहरणार्थ मेन स्विच, कव्हर, पाईप, फॅन इत्यादींना अर्थिंग केलेले असावेत. नियम क्रमांक 7, अर्थ कंडक्टरसाठी स्विच किंवा फ्यूजचा वापर करू नये. आठवा नियम आहे लाईव्ह वायर म्हणजे ज्याला आपण फेज वायर म्हणतो, नेहमी दिलेल्या लोडनुसार फ्यूज मार्फतच न्यावी. नियम क्रमांक 9, स्विचबोर्ड नेहमी दाराच्या डावीकडे जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर असावा. 10वा नियम आहे फॅनची आणि लाईटची उंची जमिनीपासून अनुक्रमे 2.25 मीटर आणि 2.5 मीटर इतकी असावी. प्रत्येक सब सर्किटवर डिस्ट्रीब्युशन बॉक्समधून फ्यूज मार्फत जोडावे हा 11वा नियम आहे. नियम क्रमांक 12, लाईट पॉईंट आणि पॉवर पॉईंटची सर्किट ही वेगवेगळी असावी. नियम क्रमांक 13, 3 फेज 4 वायर म्हणजे 3 फेज आणि 1 न्यूट्रल या पद्धतीमध्ये प्रत्येक फेजवरील लोड हा एकसारखा असावा. तसेच 3 फेज वायरचा रंग अनुक्रमे लाल, पिवळा, निळा असा असावा तर न्यूट्रल ही काळ्या रंगाची असावी. नियम क्रमांक 14, वायरिंग पूर्ण झाल्यानंतर मेगर टेस्ट घेणे आवश्यक आहे. 15वा नियम आहे ज्या ठिकाणी 250 व्होल्टपेक्षा जास्त दाब असेल त्या ठिकाणी धोक्याचा बोर्ड लावणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. हे भारतीय विद्युत नियम आहेत आणि हे पाळणे अत्यंत गरजेचं आहे. घरगुती वायरिंग करत असताना वायरिंग पद्धतीचा विचार करून साधनांची निवड करावी लागते. आता वेगवेगळ्या वायरिंग पद्धतीमध्ये काही साधनं वापरतात. जसं क्लिट वायरिंगमध्ये 2 वे 3 वे क्लिट, राऊंड ब्लॉक आणि PVC वायर वापरतात. CTS वायरिंगमध्ये सागवानी बॅटन, मेटल क्लिप, CTS वायर आणि राऊंड ब्लॉक वापरावा लागतो. PVC केसिंग केपिंगमध्ये केसिंग केपिंग, स्क्वेअर ब्लॉक, PVC वायर इत्यादी वापरतात. कंड्युइटमध्ये 1 वे 2 वे 3 वे 4 वे जंक्शन ब्लॉक, बेंड, टी, एल्बो, सॅडल, क्लॅम्प, स्पेसर, पाईप, PVC वायर इत्यादी वापरावी लागते. कन्सिल्ड वायरिंगमध्ये 1 वे 2 वे 3 वे 4 वे जंक्शन ब्लॉक आहेत, बेंड आहे, टी आहे, एल्बो, PVC वायर इत्यादी वापरावी लागते. वायरिंग मंडळामध्ये काही साधनं आहेत की ज्यांची वर्गवारी करण्यात आली, जसे संरक्षक साधने. संरक्षक साधनामध्ये फ्यूज, MCB, ELCB यांचा समावेश होतो. नियंत्रक साधनामध्ये 1 वे स्विच, 2 वे स्विच, DP स्विच, ICDP स्विच इत्यादींचा समावेश होतो. पकडणारी साधनामध्ये बॅटन होल्डर आहे, अँगल होल्डर, पेंडंट होल्डर इत्यादी. तर सर्वसाधारण साधनामध्ये 3 पिन सॉकेट, 2 पिन सॉकेट, 3 पिन प्लग, अडॅप्टर यांचा समावेश होतो. घरगुती वायरिंग आणि भारतीय विद्युत नियम झाल्यानंतर वायरिंगचे वेगवेगळे सर्किट असतात.
वायरिंग करत असताना कशा पद्धतीने ते वायरिंग करावं लागतं, स्टँडर्ड नियम काय आहेत ते आपण वायरिंगच्या आराखड्यानुसार थोडक्यात समजावून घेतो. एका वन वे स्विचने एक दिवा नियंत्रित करणे, अशा पद्धतीमध्ये दोन वायर वापरतात, एक न्यूट्रल आणि दुसरी फेज. न्यूट्रल वायर ही सरळ लोडला दिलेली असते, तर फेज वायर हा स्विचला जोडलेला असतो आणि लोड आणि स्विच यांना जोडणाऱ्या वायरला ऑफ वायर असं म्हणतात. एक दिवा एका स्विचने नियंत्रित केला जातो, यामध्ये वन वे स्विच वापरतात. दुसरा पद्धत आहे दोन स्विचने दोन दिवे स्वतंत्रपणे नियंत्रित करणे. याच्यामध्ये दोन वन वे स्विच वापरलेले असतात. न्यूट्रल लोडला दिलेली असते, तीच न्यूट्रल दुसऱ्या लॅम्पला जोडलेली असते, तर फेज वायर हा स्विचमध्ये जातो. पुन्हा त्या पहिल्या स्विचमधून दुसऱ्या स्विचमध्ये फेज वायर दिलेली असते. प्रत्येक लोडमधून ऑफ वायर ही स्विचला वेगवेगळी आलेली असते. दोन टू वे स्विचने एक दिवा नियंत्रित करणे, याला जिना वायरिंग किंवा स्टेअर केस असंही म्हणतात. याच्यामध्ये दोन टू वे स्विच वापरलेले असतात. न्यूट्रल डायरेक्ट लोडला जोडलेली असते, तर फेज वायर हे टू वे स्विचला जोडलेली असते. दोन्ही टू वे स्विचचे कनेक्शन दिलेलं असतं आणि लोडपासून एक ऑफ वायर हा दुसऱ्या टू वे स्विचला जोडलेला असतो. ज्यावेळी आपण जिन्यावरून वर चढत असतो त्यावेळी लाईट लागते. पुन्हा लाईट बंद करण्यासाठी खाली येण्याची गरज नाही. वर गेल्यानंतर जो टू वे स्विच आहे तो दाबल्यानंतर आपलं लाईट बंद होते. अशा पद्धतीनं जिना वायरिंगची रचना केलेली असते. त्यानंतर एका टू वे स्विचने दोन दिवे नियंत्रित करणे, याच्यामध्ये एक वन वे स्विच आणि एक टू वे स्विच वापरलेला असतो. याला ट्रॅफिक कंट्रोल असंही म्हणतात. न्यूट्रल लोडला जोडलेला असतो. त्यानंतर तोच न्यूट्रल हा दुसऱ्या लॅम्पला दिलेला असतो. फेज वायर ही वन वे स्विचला दिलेली असते आणि त्यानंतर ती टू वे स्विचला जोडलेली असते. अशा पद्धतीनं याचा आराखडा तयार केलेला असतो. त्यानंतर सिरीज पॅरलल टेस्टिंगसाठी बोर्ड केलेला आहे. एका स्विचने एक सॉकेट नियंत्रित करणे. प्रत्येक ठिकाणी न्यूट्रल लोडला जोडलेला असतो, तर फेज वायर ही नेहमी स्विचला जोडलेली असते. लोड आणि स्विच यांच्यामध्ये असणाऱ्या वायरला ऑफ वायर असं म्हणतात. वायरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चाचण्या घ्याव्या लागतात, की जशा दोन तारामधील इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजणे. हे करत असताना मंडळातील सर्व दिवे, पंखे यांची जोडणी काढावी, सर्व स्विच ऑन करावेत, फ्यूज लावावेत किंवा MCB ऑन करावा, मेन स्विच ऑफ करावा आणि नंतर फेज आणि न्यूट्रल यामध्ये मेगरची टोके जोडून मेगर फिरवून इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजतात. आता एक वायर आणि अर्थिंगमधील रेजिस्टन्स मोजणे. ही चाचणी करताना सर्व स्विचेस ऑन करावेत, सर्व उपकरणे जोडावीत, फ्यूजेस लावावेत, MCB ऑन ठेवावेत, मेन स्विच ऑफ करावा आणि नंतर मेगरचे एक टोक तारले आणि दुसरे टोक अर्थिंगला जोडून मेगरचं रिडिंग हे घ्यायचं आहे. तिसरी टेस्ट आहे कंटिन्युटी टेस्ट, सलगता टेस्ट. अर्थिंगचा विरोध हा 1 ओहमपेक्षा जास्त असू नये. या चाचणीमध्ये मेन स्विच, कंड्यूट पाईप आणि मेटल कव्हर वायरिंगला योग्य प्रकारे अर्थ मिळत असल्याची खात्री करून घेतात. ही चाचणी घेण्यासाठी ओहम मीटर, मेगर अथवा टेस्ट लॅम्पचा उपयोग करतात. हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये वायरिंगचे वेगवेगळे प्रकार, भारतीय विद्युत नियम, वायरिंगचे आराखडे कसा असावेत आणि वायरिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या इन्स्टॉलेशनमध्ये कोणकोणत्या चाचण्या घेणं गरजेचं आहे याची आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.